तर कर्नल पुरोहित आज पुण्यात येणार आहेत। त्यांच्या स्वागताची तयारीही करण्यात आलेली आहे। ढोल ताशांच्या गजरात कर्नल पुरोहित यांचं स्वागत करण्यात येत आहे। पुण्यात कशा प्रकारे कर्नल पुरोहितांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे त्याची दृश्य आपण पाहतोय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून पुरोहितांची सुटका झाल्यानंतर आता त्यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात येतंय। ढोल ताशांच्या गजर आहे, त्याचप्रमाणे अनेक जण Family is welcoming me. I am enjoying this. मी म्हणतो ना की माझी फॅमिली रिसीव्ह करते मला, आय एम हॅपी। आनंद आहे, आनंद आहे। लोकांचा उत्साह आहे माझ्यासाठी। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय कर्नल पुरोहितांचं कशा प्रकारे जंगी स्वागत होतंय, काय आहे नेमका माहोल तिकडचा? त्यांच्यावर फुलांचा वर्षाव हा केला जात आहे। ढोल ताशांच्या गजरात प्रसाद पुरोहित यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। त्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। तर घरी आल्याचा आनंद आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रसाद पुरोहित यांनी दिलेली आहे। त्या कोथरूड परिसरातील नागरिकांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे आहेत आणि त्यांच्या फुलांचा वर्षाव हा केला जात आहे। फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। एकूण भारत माताची जय अशा पद्धतीच्या घोषणा देखील तिथल्या नागरिकांकडून दिल्या जात आहेत आणि मोठी गर्दी या त्याने प्रसाद पुरोहित यांच्या स्वागताला उपस्थित आहे। मोठा बंदोबस्त देखील उपस्थित आहे। प्रसाद पुरोहित हे 9 वर्ष कारागृहात होते। 2017 मध्ये त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला, त्यानंतर ते कारागृहाच्या बाहेर आले। मात्र 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता। या प्रकरणात प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर 7 जणांना कारागृहात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आपण पाहू शकतो कोर्टाने पुराव्यांअभावी या सगळ्यांची निश्चित। आणि आता आपण पाहतोय कर्नल पुरोहितांचं कशा प्रकारे जंगी स्वागत करण्यात येत आहे। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।